हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी माझं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव पवन बाबुळकर. मी तुम्हाला या अकॅडमिक इयरमध्ये सायन्स हा सब्जेक्ट शिकवणार आहे. तर सायन्स मोस्टली 3 पार्टमध्ये डिवाईड केला जातो: फिजिक्स, केमिस्ट्री अँड बायोलॉजी. त्यातला जो फिजिक्सचा पार्ट आहे तो मी तुमचा कवर करणार आहे. तर पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून आपल्याला जवळपास 6 ते 7 चॅप्टर हे फिजिक्सवरती आहेत. तर त्यामध्ये ग्रॅव्हिटेशन, इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, लेन्सेस आणि आणखी भरपूर चॅप्टर्स आहेत. तर सगळे चॅप्टर हे फार इंटरेस्टिंग आहेत आणि कन्सेप्च्युअल बेस असतात फिजिक्सचे चॅप्टर. त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट समजून घेण्यामध्ये जास्त भर द्यावा लागेल. देन नेक्स्ट जो पार्ट राहतो तो न्यूमेरिकलचा एक पार्ट असतो, ज्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स असतात. ते प्रॉब्लेमसुद्धा कन्सेप्टवरतीच डिपेंड असतात. तर असे जवळपास तुम्हाला 25 ते 30 मार्काचा फिजिक्सचा पार्ट तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जातो. ओके. तर आपण आपल्या फर्स्ट चॅप्टरला सुरुवात करू. आपला फर्स्ट चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटीबद्दल तुम्ही ऐकलं असेलच. तर ग्रॅव्हिटेशन सुद्धा हा सिमिलर पार्ट आहे. तर त्यासाठी तुम्हाला एक मी स्टोरी सांगेल. तर तुम्हाला हे पिक्चरमध्ये एक पिक्चर दिसत असेल. ओके, ही पिक्चर तुम्हाला दिसत असेल. तर बघा, या पिक्चरमध्ये काय दिसते? अर्थ आहे. अर्थवरती एक ट्री आहे आणि ट्री खाली एक पर्सन बसलेला आहे. ओके. सो दॅट पर्सन इज ॲक्च्युली सर आयझॅक न्यूटन. सो वन डे सर आयझॅक न्यूटन वॉज सिटिंग अंडर द ट्री. द ट्री इज ॲक्च्युली ॲपल ट्री. तर काय झालं, तर ॲपल ट्रीच्या खाली जेव्हा तो बसलेला होता तेव्हा एक ॲपल तुटून त्याच्या डोक्यावरती पडलं. ओके. So when this apple fall on his head, he was thinking that the apple fall exactly in a straight line on his head. He was thinking, why this apple don't fall elsewhere? म्हणजे हे ॲपल दुसरीकडे का बरं पडलं नाही, ते माझ्या डोक्यावरतीच का बरं पडलं? सरळ त्याला इन्क्लाइन डायरेक्शनने दुसऱ्या ठिकाणीसुद्धा तो पडू शकला असता, असा तो विचार करत होता. तर असा विचार केल्यानंतर त्यांनी आणखी 2-3 एक्सपेरिमेंट्स त्यांनी करून बघितले. त्यांनी काही वस्तू त्यांनी वरती फेकले असता त्या वस्तूसुद्धा थोड्या वेळानंतर खाली पडल्या. ओके. तर यावरून त्यांनी असं कन्क्लुजन काढलं की वेन एव्हरी ऑब्जेक्ट्स थ्रोन अप इट फॉल डाऊन आफ्टर सम टाईम. सो there may be one attractive force on the center of the earth which attract every object toward it. म्हणजे अर्थच्या सेंटरला असा कोणता तरी ॲट्रॅक्टिव्ह फोर्स आहे की जो प्रत्येक ऑब्जेक्टला स्वतःकडे ॲट्रॅक्ट करून घेतो. ओके. दॅट वॉज हिज कन्क्लुजन. तर याच्यावरून त्यांनी हा जो फिनॉमिना त्यांनी शोधून काढला, या फिनॉमिनाला म्हटलं जातं ग्रॅव्हिटेशन फिनॉमिना. ओके. फिनॉमिना म्हणजे काय? फिनॉमिना म्हणजे वन इन्सिडंट की जे नेहमी घडणारी घटना असते, त्याला म्हटलं जातं फिनॉमिना. ओके. नॅचरल इन्सिडंट जो नेहमी घडला जातो त्याला म्हटलं जातं फिनॉमिना. ओके. सो ग्रॅव्हिटेशन इज वन फिनॉमिना इन दॅट एव्हरी ऑब्जेक्ट इज अट्रॅक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ दी अर्थ. दॅट वॉज दी कन्क्लुजन ऑफ द न्यूटन्स. ओके. तर हा झाला ग्रॅव्हिटेशनचा पार्ट. तर याच्यामध्ये तुम्हाला जे डिस्क्रिप्शन दिसेल ते इथं तुम्ही वाचून घ्या. ते वाचून घेतल्यानंतर तुम्हाला समजेल. ओके. आणखी काही डिटेल्स असेल तर तुम्हाला याच्यामध्ये समजून जाईल. तर आपण नेक्स्ट पार्ट बघू. नेक्स्ट पॉईंट आहे फोर्स अँड मोशन. ओके. सो फोर्स अँड मोशन चॅप्टर फोर्स चॅप्टर तुम्ही मागच्या वेळेस शिकला असाल की फोर्स चॅप्टर फोर्सचा
इफेक्ट काय असतो, म्हणजे फोर्स आणि मोशनमध्ये काय रिलेशन असतं. तर कोणत्याही ऑब्जेक्टला आपण जर फोर्स अप्लाय केला असता तो ऑब्जेक्ट काय होतो, तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये येतो. ओके, सो वेन वी अप्लाय द फोर्स टू एनी ऑब्जेक्ट कम इन टू मोशन. ओके, दॅट इज द इफेक्ट ऑफ ऑर वी कॅन से रिलेशन बिटवीन फोर्स अँड मोशन. तर या पार्टमध्ये एवढंच आहे. आणि यामध्ये न्यूटन्सचे इंट्रोडक्शनसुद्धा दिलेलं आहे, तुम्ही ते एकदा तुमच्या नॉलेजसाठी वाचू शकता. तर नेक्स्ट पॉईंट आहे आणि महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. ओके, तर सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपिटल फोर्स काय असतो. पहिले आपण बघून की सर्क्युलर मोशन म्हणजे काय. तर सर्क्युलर मोशन म्हणजे वी कॅन इझिली डिफाईन when any objects move in a circular path, then this path is called as circular motion. त्याला आपण म्हटलं जातं सर्क्युलर मोशन. ओके, तर या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल की एक पर्सन आहे की जो त्याच्या हातामध्ये वन रोप इज देअर अँड अनदर एंड ऑफ द रोप वन stone is there. Okay, and he is actually moving in a circular motion. अशा प्रकारे तुम्ही जर गावाकडे जर बघितलं तर गावाकडे गोफण नावाची एक शेतामध्ये यूज केलेले एक गोष्ट असते. म्हणजे गोफण हे काय असतं की ज्याच्यामध्ये एक एंडला आपण काय करतो, स्टोन असते ना, स्टोनला आपण बांधतो आणि दुसरं एंड जे असते ते आपण हातामध्ये पकडतो. आणि शेतामध्ये मोस्टली जे मंकीज अँड बर्ड्स असतात ते फार दूर अंतरावर जेव्हा असतात तर त्यांना ॲक्च्युली पळवण्यासाठी ह्या गोष्टीचा उपयोग केला जातो, गोफांचा. ते गोफंसुद्धा आपण जेव्हा फिरवताना सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो आणि थोड्या वेळानंतर काय होतं, आपण जे एंड पकडलेलं असतं, दोन्ही एंड आपण पकडलेले असतात आणि मध्ये जो असतो त्यामध्ये स्टोन आपण फिक्स केलेला असतो. आणि थोड्या वेळानंतर आपण काय करतो, त्याला रिव्हॉल्व करता थोड्या वेळानंतर आपण एक एंड त्या रोपचं आपण सोडून देतो. जेणेकरून काय होतं की त्यामध्ये जो स्टोन असतो तो स्टोन दूरवर डिस्टन्सवरती जाऊन ज्या डेस्टिनेशनला जायचं आहे तिथे जाऊन तो पडतो. ओके, तर यासाठी गोफनचा उपयोग केला जातो. तर सांगायचं कन्क्लुजन हेच आहे की त्या गोफरमध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये आपण फिरत असतो. ओके, तर बघा इथं ट्रॉफी दिलेला आहे. याच्यामध्ये का हा एक स्टोन आहे. ओके, आणि हा व्यक्ती तो स्टोन सर्क्युलर मोशनमध्ये असा फिरवत आहे. ओके, कळते. ओके, तर जेव्हा हा स्टोन जेव्हा फिरतो तेव्हा ॲक्च्युली याच्यावरती दोन फोर्सेस ॲक्ट होतात. ओके, कोणते दोन फोर्सेस ॲक्ट होतात बघा. एक जो रेड कलरचा जो फोर्स दिसतो हा स्टोन आहे. ओके, आणि हा एक जो फोर्स आहे स्टोनवर ॲक्टिव्हला, हा जो फोर्स असतो हा फोर्स स्टोनला आउटवर्ड म्हणजे बाहेरच्या डायरेक्शनला नेण्याचा प्रयत्न करतो. ओके, आणि हा एक जो फोर्स आहे, ओके, हा जो दिसतो तुम्हाला ग्रीन फोर्स, ओके, हा फोर्स काय करतो, हा फोर्स स्टोनला इनवर्ड म्हणजे जी मोशन आहे त्या मोशनच्या सेंटरला नेण्याचा प्रयत्न करत असतो. ओके, तर हा जो फोर्स आउटवर्ड नेणारा असतो रेड कलरचा फोर्स, या फोर्सला म्हटलं जातं सेंट्रीफ्युगल फोर्स. लक्षात घ्या, सेंट्रीफ्युगल फोर्स याच्या स्पेलिंगमध्ये थोडासा डिफरन्स आहे. ओके, आणि जो फोर्स स्टोनला इनवर्ड म्हणजे आतल्या डायरेक्शनला म्हणजे ज्या मोशनच्या सेंटरकडे नेण्याचा प्रयत्न करतो त्याला म्हटलं जातं सेंट्रीपिटल फोर्स. ओके, याला म्हटलं जातं सेंट्रीफ्युगल आणि याला म्हटलं जातं सेंट्रीपिटल फोर्स. ओके, कळालं. तर हा यातला महत्त्वाचा पॉईंट आहे आणि आपल्याला सिलेबसमध्ये सेंट्रीपिटल फोर्स आहे. ओके, तुम्ही डेफिनेशनसुद्धा वाचू शकता. डेफिनेशन तुम्हाला दिलेलं आहे. फोर्स
ॲक्ट ऑन दिस ऑब्जेक्ट्स, मूव अलॉंग द सर्कल अँड इन डायरेक्शन. हे इथूनपासून तर इथपर्यंत तुम्ही डेफिनेशन वाचून घेऊ शकता. इट इज डायरेक्टेड टुवर्ड दी सेंटर ऑफ द सर्कल अँड इट इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स. तर तुम्हाला सेंट्रिपिटलचा मिनिंगसुद्धा दिलेला आहे. सेंट्रिपिटल मीन्स वॉट? सेंट्रिपिटल मीन्स central seeking. Central seeking means it is actually searching the center. So that is actually centripetal force. तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये सेंट्रिपिटल फोर्सचा जास्त उपयोग आहे. ओके, तर हे झालं सेंट्रिपिटल फोर्स. ओके, कळालं? ओके स्टुडंट्स. तर आपल्याला माहिती आहे की मून हा नॅचरल सॅटेलाईट आहे अर्थचा. तर मून हा अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होत असतो. ओके, तर आपण म्हणू शकतो की अर्थ जर सेंटर असेल तर त्याच्या अराउंडला मून हा रिव्हॉल्व होत असतो. तर मूनवरसुद्धा सेंट्रिपिटल फोर्स हा ॲक्ट होत असेल की जो अर्थच्या सेंटरला जाण्याचा प्रयत्न करत असेल. ओके, कारण जर या ऑब्जेक्टमध्ये हे जे आपण बघितलं, या केसमध्ये जेव्हा एखादा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होतो तेव्हा त्याच्यावरसुद्धा फोर्स ॲक्ट होतो आणि तो फोर्स ऑब्जेक्टला या स्टोनला सेंटरकडे येण्याचा प्रयत्न करतो. तर सिमिलरली आपण म्हणू शकतो की मून हा अर्थच्या अराउंड रिव्हॉल्व होत असतो. तर मूनसुद्धा अर्थच्या सेंटरला जाण्याचा प्रयत्न करत असेल आणि मूनवरसुद्धा फोर्स ॲक्ट होत असेल. ओके, तर अशा प्रकारे न्यूटननी याचा स्टडी केला. तर सिमिलर केसेस आपण बघू शकतो की सनच्या अराउंड सगळे प्लॅनेट हे रिव्हॉल्व होत असतात. ओके, तर सनसुद्धा सगळ्या प्लॅनेटवरती फोर्स ॲक्ट करत असेल. ओके, तर आपला जो नेक्स्ट पॉईंट आहे तो ॲक्च्युली याच्यावरती डिपेंड आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला केप्लर्स लॉ. तर हा जो प्लॅनेटरी जे मोशन होते की सन सेंटरला आणि त्याच्या अराउंडले ऑल प्लॅनेट्स रिव्हॉल्व होत असतात, या प्लॅनेटरी मोशनचा जो स्टडी आहे तो केप्लर या सायंटिस्टनी केला असता त्याला असं आढळून आलं की सगळे जे प्लॅनेट असतात, ऑल द प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड दी सन नॉट इन अ सर्क्युलर मॅनर बट दे रिव्हॉल्व इन समथिंग डिफरंट पाथ. तर त्याने काही लॉस याच्यावरून शोधून काढले. त्याने ॲक्च्युली प्लॅनेटरी मोशनचा जे आपली जी प्लॅनेटरी सिस्टम आहे त्या प्लॅनेटरी सिस्टमचा त्यांनी स्टडी केला, त्याच्या मोशनचा त्यांनी स्टडी केला. ओके, तर त्या स्टडी केला असता त्याला काही ऑब्झर्वेशन्स त्याला मिळाले आणि ते ऑब्झर्वेशन्स पुढील प्रकारे आहेत. तर बघा, तर ती ऑब्झर्वेशन म्हणजेच ती 3 लॉस त्याने शोधून काढले. त्यातला पहिला लॉ काय आहे, तर पहिला लॉ म्हटलं जातं केप्लर्स फर्स्ट लॉ. ओके, तो फर्स्ट लॉ काय आहे तर बघा, हा वाचा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट द सेंटर ऑफ फोकाय. ओके, तर याचा अर्थ काय असतो तर बघा, एलिप्स म्हणजे काय असतं की एलिप्सचा अर्थ जो अंडाकृती. बघा, हे जे हा जो शेप दिसतो तुम्हाला, हा काय आहे, एलिप्स शेप आहे. ओके, तर ऑर्बिट म्हणजे पाथ. जे पण प्लॅनेट सनच्या अराउंडली रिव्हॉल्व होत असतात, ज्या पाथमध्ये रिव्हॉल्व होतात त्याला आपण म्हटलं जातं ऑर्बिट. ते तुम्ही इलेक्ट्रॉन ऑर्बिटच्या बघितले असेलच. ओके, इलेक्ट्रॉन जे रिव्हॉल्व होतात ऑर्बिटमध्ये, त्याच प्रकारे ओके ती सुद्धा एक प्रकारे एक पाथ असतो ज्यामध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होत असतात. तर आपले प्लॅनेटरी सिस्टम, आपले जे प्लॅनेट असतात ते सुद्धा सनच्या अराउंडली रिव्हॉल्व होत असतात डिफरंट पाथमध्ये, त्याला म्हटलं जातं ऑर्बिट. तर हा जो ऑर्बिट असतो सगळ्या प्लॅनेटचा तो सर्क्युलर नसून काय असतो, एलिप्स शेपमध्ये असतो. असा त्याचा फर्स्ट लॉ आहे केप्लरचा. ओके, की ज्यामध्ये जो सन असतो तो सन काय असतो, हे जे असतो ॲक्च्युली हे काय असतात, याला म्हटलं जातं एलिप्समध्ये 2 सेंटर असतात, हा एक सेंटर आणि हा एक सेंटर. ओके, तर याला म्हटलं जातं फोकल पॉईंट. आणि फोकाय म्हणजे 2 पॉईंट असेल म्हणजे फ्युलर फॉर्म आहे, फोकलचा फ्युलर पॉईंट फोकाय होते. ओके, तर
ॲज हे झाले सेंटर्स ऑफ द इलिप्स. ओके, तर या इलिप्टिकल शेपमध्ये जेव्हा जे रिव्हॉल्व होतात त्याच्यामध्ये सन जो असतो हा सन दोनपैकी कोणत्याही एका पॉईंटला इथं किंवा इथं हा सन लोकेटेड असतो. तर या ठिकाणी इथं दाखवलेला आहे. तर इथं जर सन असेल तर प्लॅनेट अशा प्रकारे रिव्हॉल्व होत असतात. हा त्याचा फर्स्ट लॉ झाला. ओके, हा एकदा तुम्ही वाचून घ्या. द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट द सेंटर ऑफ फोकाय. ओके, कोणत्या एका सेंटरला सन लोकेट होत असेल. ओके, आणि प्लॅनेट हे इलिप्टिकल शेपमध्ये रिव्हॉल्व होतात. आणि दुसरा लॉ काय, तर केपलर सेकंड लॉ काय म्हणतो, द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. याचा अर्थ काय होत असतो की लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन म्हणजे कोणती लाईन, हा प्लॅनेट आणि हा सन याला जॉईन करणारी लाईन कोणती आहे तर AS. ओके, AS लाईन बघा. आणि हे इथं दाखवलेलं आहे SB व BS आपण म्हणू शकतो. तर लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. तर AS लाईन ही जी लाईन जॉईन केलेली आहे सनला, ओके, आणि प्लॅनेटला, तर हे जी लाईन जॉईन केलेली आहे हे लाईन काय करेल, इथूनपासून जेव्हा इथपर्यंत रिव्हॉल्व होत असेल तेव्हा काय करेल, एवढा एरिया हा जो दिसतो तुम्हाला एवढा एरिया, हा एवढा एरिया काय करेल तो कवर करेल प्लॅनेट जेव्हा A पासून B कडे जाईल तेव्हा. ओके, आणि सिमिलरली जेव्हा प्लॅनेट इथं येईल, ओके, कुठं C पॉईंटकडे येईल तेव्हा C ते D पर्यंत, ओके, C ते D पर्यंत प्लॅन काय करेल, एवढा एरिया हा जो दिसतो तुम्हाला 2 पूर्ण, हा जो पूर्ण जो दिसतो एवढा एरिया, हा एवढा एरिया काय करेल प्लॅनेट कवर करेल. ओके, आणि देन तो आणखी रिव्हॉल्व होत असताना इथपर्यंत येईल. ओके, E आणि F पॉईंटला येईल. तर E पासून F पर्यंत जाताना तो काय करेल, परत E पासून F पर्यंत जाताना तो परत इतका पाथ कवर करेल जो 3 तुम्हाला 3 दिसतो. ओके, 3 नंबरने दिलेला आहे. तर या प्रकारे हा जो तिन्ही ठिकाणी जो एरिया असतो तुम्हाला डिस्टन्स प्रत्येक ठिकाणी वेगळं दिसेल. ओके, हे डिस्टन्स तुम्हाला वेगळं दिसेल, कमी जास्त दिसेल, पण तो जो एरिया जो असेल, ओके, जो एरिया आहे A1 2 and 3 हा तिन्ही एरिया हा काय असेल, हा एरिया म्हणजे इक्वल एरिया असेल. ओके, हा त्याचा सेकंड लॉ झाला. जरी प्लॅनेट हे इलेक्ट्रिकल शेपमध्ये रिव्हॉल्व होत असले, इलिप्समध्ये रिव्हॉल्व होत असले, तरी पण जेव्हा प्लॅनेट एका पर्टिक्युलर इंटरवलला, पर्टिक्युलर टाईमला जितका एरिया कवर करेल तो एरिया प्रत्येक इंटरवलला सारखाच असेल. ओके, कळालं. हा झाला त्याचा सेकंड पॉईंट. आणि थर्ड पॉईंट काय आता, तर थर्ड पॉईंट म्हणजे थर्ड लॉ. तर केपलरचा थर्ड लॉ काय आहे तो, द स्क्वेअर ऑफ इज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम अ सन. म्हणजे याचा अर्थ काय होतो, समजा त्याला पूर्ण एक प्लॅनेटला रिव्हॉल्व होण्यासाठी समजा त्याला T वेळ लागत असेल. ओके, हे दिसतं तुम्हाला दिलेलं आहे, T इज अ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आणि R जे आहे ते डिस्टन्स, ॲव्हरेज डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, आणि प्लॅनेट आणि सनचा ॲव्हरेज डिस्टन्स दिलेला आहे R. ओके, तर त्याने असं म्हटलेलं आहे की, एक मिनटं, ओके, हां, T स्क्वेअर अँड R क्यूब यांचा जो रेशो घेतला तर रेशो काय असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, हा त्याचा थर्ड लॉ झाला. तर हे तिन्ही लॉ समजण्यासाठी फार इझी आहेत. तर 2 लॉ तुम्हाला समजलं असेल. तिसऱ्या लॉमध्ये एक सिम्पली त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे की हे जे इक्वेशन आहे अशा प्रकारचे इक्वेशन ते कॉन्स्टंट असते. हे ॲक्च्युली ऑब्झर्वेशनने किंवा कॅल्क्युलेशनने फाइंड आउट केलेलं असतं. तर त्याचा प्रूफ मात्र आपल्याला नाही आहे. तो आपल्याला फक्त थर्ड लॉचं इक्वेशन अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. 2 लॉ समजून घ्या आणि तिसऱ्या लॉचं जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आणि स्टेटमेंट तुम्ही लर्न करा आणि लक्षात ठेवा. ओके.
कळालं? तर अशा प्रकारे आपण आज 3 पॉईंट शिकलो आहात. ओके, तर काय काय शिकलो आपण आज? सुरुवातीला आपण शिकलो ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, देन आपण शिकलो फोर्स अँड मोशनमध्ये रिलेशन, देन सेंट्रिपिटल फोर्स, ओके, देन केप्लर्स लॉ. ओके, तो 3 लॉज ऑफ केप्लर ऑल्सो विल लर्न. तर हे तुम्ही चॅप्टर पुन्हा एकदा वाचा इथपर्यंत, आणि जर तुम्हाला समजलं नसेल तर व्हिडिओ तुम्ही परत बघा, कारण नेक्स्ट पॉईंट जो आहे तो याच्यावरतीच डिपेंड आहे. ओके, थँक्यू.